हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चर्स मध्ये थर्मोडायनॅमिकचा टॉपिक नंबर 4.7 बघणार आहोत. याच्या अगोदर आपण टॉपिक नंबर 4.5 आणि 4.6 आणि पाठीमागचे काही टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. आणि आजच्या लेक्चर्स मध्ये आपण एक नवीन टॉपिक बघणार आहे 4.7 आणि त्या रिलेटेड असणारे न्यूमेरिकल्स आपण बघणार आहोत 4.5 आणि 4.6. ओके, तर हे आजच्या आपला टॉपिक्स आहे. सर्वांनी व्यवस्थित बघा, लक्ष द्या, चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बरोबर, ओके. चला बघा तर बाळांनो, सगळ्यात पहिला टॉपिक आपल्याला दिलेला आहे 4.7 चा. यामध्ये आपण काय शिकणार एक्झॅक्टली, तर थर्मोडायनॅमिक प्रोसेस हा पार्ट आपण यामध्ये शिकणार आहोत. काय शिकणार आहे? थर्मोडायनॅमिक प्रोसेस, राईट. ओके, थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हटलं की तुमच्या लक्षात येतं रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबॅरिक प्रोसेस, आफ्टर दॅट आयसोकोरिक प्रोसेस, ॲडिबॅटिक प्रोसेस. या सर्व प्रोसेस आपल्याला काय यायला पाहिजेत, लक्षात यायला पाहिजेत बेटा. ठीक आहे, ओके. तर सगळ्यात पहिले तर थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय किंवा एक्झॅक्टली या प्रोसेस मध्ये होतं तरी काय, हा पार्ट आपण आज बघणार आहोत. ओके, चलो बेटा बघा इकडे. थर्मोडायनॅमिक प्रोसेस, द वर्क डन बाय द सिस्टीम डिपेंड नॉट ओनली द इनिशियल अँड फायनल स्टेट. तुम्हाला माहिती का बाळांनो, जी काही प्रोसेस असतात त्यामध्ये चेंज कशामध्ये होत असणार आहे, इनिशियल आणि फायनल स्टेट मध्ये काय होतो, चेंज होतो, राईट. बट ऑल्सो इंटरमिडिएट ऑफ स्टेट, त्या स्टेटचा इंटरमिडिएट सुद्धा तयार होतो. इज ऑन द पाथ अलॉंग विच द चेंज टेक प्लेस. आणि पण कोणत्याही प्रोसेस होण्यासाठी आपल्याला पाथची गरज असते. म्हणजे एका स्पेसिफिक सिच्युएशनची गरज असते किंवा स्टॅबिलिटीची गरज असते, त्याला आपण प्रोसेस असे म्हणतो. तुम्ही सिंपल म्हणू शकता, अ सबस्टन्स ट्रान्सफॉर्म वन स्टेज टू अनादर स्टेज इज नोन ॲज प्रोसेस. फक्त प्रोसेस म्हणजे काय माहिती का पोरांनो, लक्ष द्या. फक्त प्रोसेस म्हणजे काय, प्रोसेसचा अर्थ होतो की अ सबस्टन्स किंवा एनिथिंग. बघा, अ सबस्टन्स कन्वर्टेड one form to another form, one form to another form. सबस्टन्स एका स्टेज मधून दुसऱ्या स्टेज मध्ये कन्वर्ट होणे, वन फॉर्म टू अनादर फॉर्म, इज कॉल्ड प्रोसेस. याला आपण प्रोसेस म्हणत असतो. मग या थर्मोडायनॅमिक प्रोसेस मध्ये आपण एक्झॅक्टली शिकणार तरी काय आहेत मुलांनो, तर आपले काही स्टेट व्हेरिएबल होते, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर, त्यांची रिलेशनशिप आणि त्यांच्या प्रोसेस आपण बघणार आहोत. या पार्ट्स मध्ये आपल्याला ते शिकायचं आहे. बट थर्मोडायनॅमिक मध्ये तुम्हाला माहिती आहे कोणत्या सिस्टीम मध्ये ज्यावेळेस चेंज होतो, इकडे बघा फॉर एक्झाम्पल एक गिवन ही सिस्टीम आहे. या सिस्टीमची इनिशियल व्हॅल्यू इथपर्यंत आहे. बट या सिस्टीमला जर आपण बाळांनो खालून हिट केलं, काय केलं बाळांनो, तर हिट जर केलं तर या सिस्टीमची व्हॉल्यूम काय होते, इन्क्रीज होते. अँड पिस्टन्स मूव्ह अपवर्ड डायरेक्शन्स. पिस्टन्स कोणत्या डायरेक्शनने मूव्ह होतं, अपवर्ड डायरेक्शनने मूव्ह होते, हे लक्षात ठेवा. ओके, आणि अशा सर्व कंडिशनला आपण थर्मोडायनॅमिक प्रोसेस असे म्हणतो. ओके, तर इथून काय प्रश्न आहे बेसिक वरून येत नाही. पुढचा आपल्याला बघायचं बेटा, हीट ऍडेड ड्युरिंग द थर्मोडायनॅमिक प्रोसेस. थर्मोडायनॅमिक प्रोसेस मध्ये जर आपण हीट ऍड केली एखाद्या सिस्टीम मध्ये तर काय बघायला मिळतं, आपण ते बघणार आहोत. बघा बाळांनो, थर्मोडायनॅमिक स्टेट ऑफ सिस्टीम चेंज बाय ऍडिंग द हीट. जर आपण एखाद्या सिस्टीम मध्ये हीट ऍड केली तर तिची थर्मोडायनॅमिक स्टेट काय होते, चेंज होते. काय होते, चेंज होते. कोणती स्टेट चेंज होते, थर्मोडायनॅमिक स्टेट चेंज होते. थर्मोडायनॅमिक स्टेट चेंज होणे म्हणजेच काय, त्या बॉडीचं टेम्परेचर चेंज होतं. त्या बॉडीचं टेम्परेचर चेंज झाल्यामुळे त्या बॉडीची व्हॉल्यूम सुद्धा चेंज होते. त्या बॉडीची व्हॉल्यूम सुद्धा चेंज होते, हे लक्षात ठेवा बाळांनो. ओके, तर बाळांनो इथे आपल्याला एक सिस्टीम दिलेली आहे, ही आहे स्टेट फर्स्ट. आता या टेस्ट फर्स्ट मध्ये जर तुम्ही बघितलं तर ही एक सिस्टीम आहे आणि इथली जी व्हॉल्यूम आहे त्याला म्हटलंय व्ही आय. काय म्हटलंय, व्ही आय. व्ही आयचा अर्थ होतो इनिशियल व्हॉल्यूम. काय अर्थ होतो, इनिशियल व्हॉल्यूम. मग या बॉडीला आपण काय केलं बाळांनो, हीट करायला सुरुवात केली. काय करायला सुरुवात केली, हीट. कशाने हीट करायला चालू केली बेटा, बर्नरनं. लिस्टिप नाहीये, नाही तर घेताना लावत बसताना पूर्वीनो, तसं करू नका. ते लिस्टिप नाहीये, ते बर्नर आहे. काय आहे, बर्नर. ओके, हा, नाही तर पुरींचं काय घेतली का लाग बसल्या लावत. ठीक आहे, ओके. चला, आणि वरून म्हणायला बसल्यात सर लिस्टिपचा इथं एकच शेड बघायला मिळतोय, बाकीचे शेड गेलेत कुठं. ठीक आहे, शेड पुढं जाऊ दे, इकडे लक्ष द्या. हे बर्नर आहेत बेटा. बर्नर म्हणजे ज्याने आपण सिस्टीमला हिट करू शकतो. मग ही आपली पहिली होती इनिशियल स्टेजची सिस्टीम, ही होती फायनल स्टेजची सिस्टीम. जेव्हा आपण या सिस्टीमला हिट करणार, काय करणार बेटा, हिट करणार,
त्यावेळेस हिचा जो हा पिस्टन्स आहे, हा जो पार्ट आहे ना एवढा, हा जो पार्ट आहे ना याला म्हणतात पिस्टन. काय म्हणतात? पिस्टन. मूव्ज अपवर्ड डायरेक्शन. तो पिस्टन्स कसा मूव्ह होतोय? अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे पिस्टन्स मूव्ह अपवर्ड डायरेक्शन बेटा. तो पिस्टन्स मूव्ह अपवर्ड डायरेक्शन. तर तो पिस्टन्स कसा मूव्ह झालाय? अपवर्ड डायरेक्शन. पिस्टन्स अपवर्ड डायरेक्शनने का मूव्ह झालाय बेटा? कारण टेम्परेचरमुळे व्हॉल्यूम इन्क्रीज झाली आहे. कारण टेम्परेचरमुळे व्हॉल्यूम इन्क्रीज झाली आहे. जर टेम्परेचरमुळे सिस्टीमची व्हॉल्यूम इन्क्रीज झाली, गॅस जर एक्सपांड झाला तर व्हॉल्यूम इज इन्क्रीजेस. टेम्परेचरमुळे गॅसमध्ये काय झालं बेटा? एक्सपान्शन झालेलं आहे. गॅसमध्ये काय बघायला मिळालं बेटा? एक्सपान्शन्स. आणि ज्या सिस्टीम मध्ये गॅसचं एक्सपान्शन होतं, तो एक्सपान्शन झालं की व्हॉल्यूम सुद्धा इन्क्रीज होते. व्हॉल्यूम आर इन्क्रीजेस. गॅस आर एक्सपान्शन्स, व्हॉल्यूम आर इन्क्रीजेस. आणि जेव्हा व्हॉल्यूम इन्क्रीज होईल त्यावेळेस पिस्टन्स मूव्ज अपवर्ड डायरेक्शन. तर तिचा जो काय पिस्टन्स असतो तो अपवर्ड डायरेक्शनने काय होतो बेटा? अपवर्ड डायरेक्शनने काय होतो? मूव होतो. अपवर्ड डायरेक्शनने मूव होतो बेटा. कन्सेप्ट समजतीये का? कन्सेप्ट समजती का काय सांगतोय बेटा? ठीक आहे. तर थर्मोडायनेमिक स्टेटमध्ये सिस्टीमला जर आपण हीट ऍड केली तर त्याच्यामध्ये थर्मोडायनेमिक चेंजेस होतात. थर्मोडायनेमिक चेंजेस होतात. ओके. मग इकडे लक्ष द्या बाळांनो, आयसोथर्मल एक्सपान्शन जर होत असेल म्हणजे एखाद्या सिस्टीमला जर आपण हीट करत असाल तर बर्नर सप्लाय द हीट आणि सिस्टीम डज वर्क ऑन द पिस्टन. तर सिस्टीम काय करते बेटा? वर्क करते. बरोबर. सिस्टीम काय करते? वर्क करत आहे. बरोबर की नाही बाळा? ओके. सिस्टीम काय करते बेटा? वर्क करत आहे. याचा अर्थ वर्क इज ग्रेटर दॅन 0 आणि हीट इज ग्रेटर दॅन 0. कारण आपण सिस्टीम आयसोथर्मल प्रोसेस आहे, याचा अर्थ सिस्टीमला आपण हीट करतोय तर टेम्परेचर सुद्धा जास्त म्हणजे हीट त्याच्यात पास होतीये. याचा अर्थ हीट पॉझिटिव्ह आहे म्हणून Q इज ग्रेटर दॅन 0 आणि वर्क डन इज ग्रेटर दॅन 0. सिस्टीम इज वर्क ऑन. सिस्टीम मध्ये वर्क होणार आहे. का सिस्टीम मध्ये वर्क होणार आहे पोरांनो? कारण तुमचा पिस्टन्स मूव्ह अपवर्ड डायरेक्शन. पिस्टन्स ज्या वेळेस बेटा अपवर्ड डायरेक्शनने मूव्ह होतो तिथे सिस्टीम वर्क करत असते. कोण वर्क करत असते? सिस्टीम. म्हणजे वर्क डन इज पॉझिटिव्ह. वर्क डन इज पॉझिटिव्ह. बट पिस्टन्स डाऊनवर्ड डायरेक्शनने येत असेल म्हणजेच गॅसेसमध्ये कॉम्प्रेशन बघायला मिळत असेल तर त्यावेळेस बेटा वर्क डन इज निगेटिव्ह. बट वर्क डन कुणाचा पॉझिटिव्ह असतो? सराउंडिंगचा. कुणाचा पॉझिटिव्ह असतो? सराउंडिंगचा. कारण पिस्टन्स कुठून खाली आलाय? सराउंडिंगच्या प्रेशरमुळे खाली आलेला आहे. ओके. ही कन्सेप्ट आहे. ताकद नाही पिस्टन्स खाली येतो रिएक्शन्समुळे, बट इनडायरेक्टली प्रेशर कोणाचा लागणार मग खाली आल्यावर? सराउंडिंगचा. ठीक आहे. इमॅजिनरी पार्ट आहे. ओके बेटा. दॅन बेटा आता आपण काय केलं? इथे कंडिशन लावली. पण आपण तिथे हिट करत होतो आणि इथे कंडिशन आपण लावली आहे. आता इथे तुम्ही हिट करा नाही तर काय पण करा, इथे चेंजेस होणार नाहीत. तुमचा प्रश्न येईल सर इथं चेंजेस का होणार नाही बेटा? त्याच्यासाठीच ही डायग्राम आणि हे मी टॉपिक घेतोय. इथून काय प्रश्न येत नाही पण तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे. याच्यावरून कॉम्पिटिटिव्ह क्वेश्चन्स येऊ शकतात. बघा बेटा, जर इन्सुलेशन सिस्टीम असेल म्हणजे असे सिस्टीम आहे की ज्या सिस्टीम वरती म्हणजे ती टाकीच अशी बनवलेली आहे जिच्यात आपण गॅस भरलाय, तो सिलेंडर असा बनवलेला आहे की त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा टेम्परेचरचा परिणाम होत नाही. कोणत्याही प्रकारचा टेम्परेचरचा परिणाम होत नाही म्हणजे इन्सुलेटर आहे. इन्सुलेटर म्हणजेच कसा? हीट न होणारा. हीट न होणारा. तुम्हाला माहिती ना बाळांनो, इकडे लक्ष द्यावर 2 मिनिटासाठी बेटा. गॅस टाकी नाही मला असं अशी सिस्टीम आपण बनवली. बारकाईने ऐक मी काय सांगतोय. बारकाईने ऐक. इन्सुलेशनचा अर्थ काय होतो ते पहिले समजून घ्या. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे बेटा, मेटल बॉडी किंवा मेटल कसा असतो? गुड कंडक्टर ऑफ काय असतो सिद्धी? गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. व्हेरी गुड. इलेक्ट्रिसिटीचा कसा असतो? तो इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर असतो मेटल. बरोबर की नाही? म्हणजेच मेटल आपला गुड कंडक्टर आहे. बरोबर याचा. बट इथं आपण जी सिस्टीम आपण बनवलेली आहे ही इन्सुलेटर आहे. इन्सुलेटर आहे. इन्सुलेशन आहे. इन्सुलेटर किंवा इन्सुलेटर म्हणजेच काय माहिती बाळांनो? इन्सुलेटर. ओके. इन्सुलेटरचा अर्थ होतो नॉन मेटल पासून ती बॉडी बनवलेली आहे. कशापासून बनवलेली आहे? नॉन मेटल. आणि ती बॉडी किंवा ती सिस्टम जर आपण नॉन मेटल पासून बनवलेली असेल तर तुम्हाला माहिती आहे नॉन मेटल आर बॅड कंडक्टर ऑफ हीट. हीटचे कसे असतात हे?
बॅड कंडक्टर. नॉन मेटल इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. मग मला एक सांगा, ही बॉडी जर सोमनाथ सरांनी इन्सुलेटर पासून बनवलेली असेल, म्हणजे नॉन मेटल पासून बनवलेली असेल, तर याच्यावरती हीटचा काही परिणाम होईल का? नाही. बट सडन अनकंट्रोल द एक्सपान्शन ऑफ गॅस, नो हीट एंटायर. तर याच्यामध्ये अरे एक्झाम्पल आहे की समोरच आहे की नॉन मेटल पासून बॉडी बनवलेली ते हीट ऍब्झॉर्ब करू शकत नाही. गॅस टाकी नाही, हीट मेटल पासून बनवली गॅस टाकी. बाबा असं नको करू, लोखंडाची असते गॅस टाकी. काय तिला दे बरं जाळा खालून, त्या गॅसचा ब्लास्ट होईल ना. जेवढा गॅस देशी तेवढं एक्सपान्शन होईल ना त्याचं बाळा. असं काय करतेस? कशात? कॉम्प्रेशन साठी तुम्हाला तशा प्रकारचे आतमध्ये रिॲक्टर वापरावे लागतील, तर त्याची रिॲक्शन होईल ना. जर आपण तसे रिॲक्टर वापरलेच नाही तर रिॲक्शन होणार नाही, कॉम्प्रेशन होणार नाही. पण आपण तसे जर वापरले तर कॉम्प्रेशन होईल. ठीक, कॉम्प्रेशन होईल अशा पद्धतीने. ठीक आहे, समजतंय ना काय सांगतोय? ओके. आता इकडे बघा, बारकाईने ऐका. आता बघा बाळांनो, हा काय दिलाय बघा. तुम्हाला त्याचं पण रिॲक्शन मी आय थिंक 2 मिनिटं सांगितली करून ऍक्च्युली, की कॉम्प्रेशन कधी होऊ शकतं. जर आपण एखाद्या सिलेंडरमध्ये 2 गॅस भरले, ठीक आहे, एक गॅस आपण भरलेला आहे NH3. कोण भरलाय? बारकाईने लक्ष दे बेटा. अमोनिया गॅस भरलेला आहे, ठीक आहे. आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा मी HCl नावाचा एक गॅस भरलेला आहे, ठीक आहे. ही दोन्ही गॅस मी एका टाकीमध्ये भरलेल्या आहे. दोघांची स्टेट कोणती आहे? गॅसेसची आहे. बट या दोघांमध्ये रिॲक्टिव्हिटी आहे. काय आहे? रिॲक्टिव्हिटी. तर हे दोघं रिॲक्ट होणार आणि अमोनियम हायड्रॉक्साईड बनवणार. आणि जेव्हा अमोनियम हायड्रॉक्साईड बनतो तो लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. त्यावेळेस तुमचा पिस्टन्स मूव्ह डाऊनवर्ड डायरेक्शन्स, त्यावेळेस पिस्टन्स खालच्या डायरेक्शनने येऊ शकतो बेटा. ठीक आहे, ह्या रिॲक्शनसाठी. ओके. आणि ज्या रिॲक्शन्स मध्ये कॉम्प्रेशन, आता बघा फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल सांगतो मी बेटा, बारकाईने ऐका. आता बघा बेटा, याच्यामध्ये मी एक टाकी मी सिलेंडर घेतला. एक्सपान्शन कोणत्या रिॲक्शन मध्ये असतं आणि कॉम्प्रेशन कोणत्या रिॲक्शन मध्ये असतं? अमोनिया आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या रिॲक्शन मध्ये कॉम्प्रेशन असतं. त्यांची रिॲक्शन झाल्यानंतर NH4Cl बनतो. याचा अर्थ पिस्टन डाऊनवर्ड डायरेक्शन येतो. बट जर मी हायड्रोजन पेरॉक्साईड भरला, बारकाईने ऐक जरा स्टोरीला. जर मी हायड्रोजन पेरॉक्साईडला भरला आणि हायड्रोजन पेरॉक्साईडला जर लाईटच्या प्रेझेन्स मध्ये ठेवला, म्हणजे तो सिलेंडर मी लाईटच्या प्रेझेन्स मध्ये आणला, तर हा असतो गॅसेस स्टेटला. कशामध्ये असतो? गॅसेस स्टेटला असतो. बट याचं डायरेक्टली कन्वर्जन होतं बेटा. याचं कन्वर्जन होतं O2 गॅस प्लस H2O. वॉटर इज अ लिक्विड आणि इज अ गॅस. पण पूर्ण टाकीमध्ये पहिल्यांदा गॅस होता, बट याच्या लाईटच्या प्रेझेन्स मध्ये तिथे रिॲक्शन झाली. कारण हायड्रोजन पेरॉक्साईडचं कन्वर्जन लाईटच्या प्रेझेन्स मध्ये नेहमी ऑक्सिजन गॅस. काय काय दिले? अच्छा, इथे करू ना. हा ठीक, ओके. हा देन आता बघा इकडे. आता बघा, पण होतंय काय? बारकाईने आहे का बेटा स्टोरी, एकदम केमिस्ट्रीच्या कोरिलेशन मध्ये सांगतो. हायड्रोजन पेरॉक्साईडला जर लाईटच्या प्रेझेन्स मध्ये आणला तर हा होता गॅस, आणि गॅस नेहमी एक्सपान्शन मध्ये असतो, राईट? प्रेशर जास्त असतो. पण गॅसचा जेव्हा एक वॉटर बनेल, म्हणजे एक लिक्विड बनेल, त्यावेळेस गॅसची व्हॉल्यूम काय झाली असेल? कमी. पक्का कमी होणार का नाही? होणार की नाही? याचा अर्थ इथे सुद्धा आपल्याला कॉम्प्रेशन बघायला मिळतं. काय बघायला मिळतं? काय म्हणले? हा, रिॲक्शन होतात ना, रिॲक्शन होते ना, रिॲक्शन होते. याच्यात रिॲक्शन होते. आता याच्यात एका सिंगल गॅस मध्ये सुद्धा रिॲक्शन होते. हायड्रोजन पेरॉक्साईड मध्ये, एकटा हायड्रोजन पेरॉक्साईड मध्ये सुद्धा रिॲक्शन्स होते. आलं लक्षात? आणि तो डायरेक्ट तुमचं काय करतो? गॅसला कॉम्प्रेस करून टाकतो, पिस्टन्स डाऊनवर्ड डायरेक्शनने मूव्ह करतो. चला, सांगण्याचा उद्देश असा आहे बेटा, आपण टॉपिकच्या बाहेर गेलेलो आहोत. इन्सुलेटर म्हणजेच काय बेटा? अशी बॉडी जी हीटला ऍब्झॉर्ब करत नाही. डोक्यात काय ठेवायचं? हा, इन्सुलेटर इज अ बॉडी डू नॉट ऍब्झॉर्ब द हीट. जी हीटला ऍब्झॉर्ब करू शकत नाही, हीटला ऍब्झॉर्ब करू शकत नाही आणि आतमधल्या बॉडीमध्ये किंवा सिस्टीम मध्ये टेम्परेचर इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकत नाही, त्याला आपण इन्सुलेटर असे म्हणतो. मग याच्यामध्ये वर्डन काय असणार आहे? 0, कारण हीट ऍब्झॉर्ब झालेली नाही. तर वर्डन काय असणार बेटा? 0. आणि हीट सुद्धा काय असणार आहे? 0 बॉडीची. मग द कंक्लुजन. आता कंक्लुजन काय बघा, ह्या 2 डायग्राम्स मधून आपल्याला एक गोष्ट कळली की सिस्टीमवर डिपेंड करते किंवा त्या सिस्टीमच्या पार्टवर डिपेंड करते हीट ऍब्झॉर्ब व्हायची की नाही व्हायची. बरोबर की नाही? ओके. मग कंक्लुजन आपल्याला काय मिळाला?
हीट ट्रान्सफर टू सिस्टीम ऑल्सो डिपेंड ऑन पाथ. म्हणजेच त्या सिस्टीमचा पाथ काय आहे. पाथ म्हणजे काय माहिती का, ही बॉडी कशापासून बनलेली आहे याच्यावरती हीट ऍब्सॉर्ब व्हायची की नाही व्हायची किंवा ट्रान्सफर व्हायची की नाही व्हायची हे ठरतं. आलं लक्षात. हे आपल्याला फायनली मिळालं कंक्लुजन या दोन डायग्राम्स मधून बेटा. ठीक आहे, पुढे चला बेटा. पुढे आपल्याला खूप साऱ्या प्रोसेस बघायच्या आहेत, खूप साऱ्या, आणि प्रोसेस तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजाव्यात म्हणून मी याच्यामध्ये थोडी थिअरी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला चांगलं समजावं म्हणून. मग आपल्याला बघायचं क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनेमिक प्रोसेस. आता प्रोसेस बद्दल आपण शिकलेलो आहोत. प्रोसेस बद्दल आपण शिकलेलो आहोत. द सबस्टन्स ट्रान्सफॉर्म वन फॉर्म टू अनादर फॉर्म. एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होणे त्याला प्रोसेस म्हणतात. बरोबर. ओके, पण इथे आपल्याला कोणत्या प्रोसेस बघायच्या, थर्मोडायनेमिकच्या. तर बेटा अ प्रोसेस बाय विच टू ऑर मोर दीज व्हेरिएबल कॅन चेंज इन द थर्मोडायनेमिक प्रोसेस. याच्यामध्ये आता काय होतं बेटा, जे व्हेरिएबल असतात ते काय होतात, चेंज होतात. ठीक आहे, मग पहिली आहे आपली प्रोसेस जिचं नाव आहे इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता ही रिव्हर्सिबल प्रोसेस ही केमिस्ट्री मध्ये सुद्धा पोरांना भरपूर वेळ समजत नाही बरं का, की एक्झॅक्टली इरिव्हर्सिबल प्रोसेस असते काय किंवा इरिव्हर्सिबल प्रोसेस होते काय. त्याच्यामुळे मी बऱ्याचदा एक्झाम्पल मधून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्ही ऐकत नाहीत, लक्षात ठेवत नाहीत बेटा. The two objects at different temperature reaching the thermal equilibrium is irreversible process. जर दोन बॉडीचं जर टेम्परेचर किंवा दोन ऑब्जेक्टचं टेम्परेचर जर वेगवेगळं असेल आणि त्यामध्ये जर थर्मल इक्विलिब्रियम असेल तर ती प्रोसेस कोणती असते बेटा, इरिव्हर्सिबल प्रोसेस. आणि सच अ प्रोसेस डू नॉट रिस्टोर द इनिशियल स्टेट. ती प्रोसेस परत इनिशियल स्टेटला येत नाही, इनिशियल स्टेटला येत नाही. म्हणजेच बघा बाळांनो, फॉर एक्झाम्पल ही आपली आहे समजा इनिशियल व्हॉल्यूम आणि ही आहे आपली फायनल व्हॉल्यूम. बारकाईने आहे का बेटा. आता बघा इनिशियल कडून फायनल व्हॉल्यूम बनलीये पण फायनल कडून इनिशियल बनणार नाही. अशा प्रोसेसला काय म्हणतात, अशा प्रोसेसला इरिव्हर्सिबल प्रोसेस. मग बेटा इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये बघा काय, पंचरिंग अँड द इन्फ्लेटेड बलून. आता मला एक सांगा, इन्फ्लेटेड बलूनला जर मी पंचर केला तर त्याचं इनफ्लॅटेड म्हणजे गोलाकार वगैरे वगैरे, म्हणजे जो असा फ्लॅट नसणारा, बारकाई. फ्लॅट म्हणजेच असा आडवा. ओके, आता बघा भरपूर साऱ्या टाईपचे बलून साऊथ मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ओके, शक्यतो आपण गोलाकार बलूनचा विचार करूया. गोलाकार बलूनला जर मी पंचर केला तर त्याच्यात परत हवा भरेल का, तो परत इरिव्हर्सिबलला येईल का, म्हणजे त्याची परत रिव्हर्सिबल प्रोसेस होईल का, म्हणजे परत ईएफ फिल करू शकतो का, नाही. कारण तो कसा आहे बेटा, पंचर आहे. कसा आहे बेटा, पंचर. त्याची हवा गेलेली आहे. समजतंय का. ओके, देन बेटा बर्निंग ऑफ कॅन्डल. मला एक सांगा, मी कॅन्डलला, ही कॅन्डल आहे तुमच्या बर्थडेची, ही कॅन्डल आहे तुमच्या बर्थडेची. जस्ट इमॅजिन करा, या कॅन्डलला मी पेटवला, या कॅन्डलला मी पेटवलं आणि ही जळत 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 इथपर्यंत आली फायनलला, आणि मी सांगितलं मला माझी कॅन्डल परत पाहिजे, तीच पाहिजे, नवीन नाही, तीच पाहिजे. तर पॉसिबल आहे का बेटा, नाही. याचा अर्थ बर्निंग अ कॅन्डल ही सुद्धा कोणती प्रोसेस आहे बेटा, इरिव्हर्सिबल प्रोसेस. समजतंय का व्यवस्थित. ओके, तर इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये बेटा जी, आता इथं पीव्ही डायग्राम द्वारे आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस समजून घेणार आहे. इकडे बघा, आता मला एक सांगा, आपल्याला परत इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये समजा त्याचा लक्षात ठेवा, समजा ए टू बी आपला बनतोय. काय बनतोय बेटा, ए टू बी आपला बनतोय. म्हणजेच बघा रिॲक्शन एकदम अशी सरळ 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 होती. बरोबर, म्हणजे आपला बर्नर, ती कॅन्डल जळत 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 चाललेली आहे. बरोबर, अर्ध्यात जळत आली आणि मी म्हटलो मला परत माझी कॅन्डल पाहिजे, तर शक्य आहे का, नाही. याचा अर्थ हिचा पाथ काय होतो इरिव्हर्सिबल मध्ये, चेंज होतो. काय होतो, चेंज. म्हणून त्यांनी ही कन्सेप्ट आपल्या पीव्ही डायग्राम मधून सांगण्याचा प्रयत्न केला की ज्या डायरेक्शननी जाते त्याच डायरेक्शननी मागे येत नाही. म्हणजे तुमची ऍज इट इज तीच परत रिटर्न ती तयार होऊ शकत नाही. म्हणजे इनिशियल स्टेज परत तयार होऊ शकत नाही. एकदा कॅन्डल जळाली की जळाली. ओके, विषय संपला. म्हणजे परत ती तयार होऊ शकत नाही. म्हणून मी सांगितलं द पाथ ऑफ द इरिव्हर्सिबल थर्मोडायनेमिक प्रोसेस इज नॉट द सेम. दोघांचा पाथ सेम नसतो. दोघांचा पाथ सेम नसतो. ओके, फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन्स. म्हणजे या फॉरवर्ड डायरेक्शनने बी रिॲक्शन होती आणि रिव्हर्स डायरेक्शनने बी रिॲक्शन होती, तर दोघांचा पाथ सारखा नसतो असं आपल्याला फिजिक्स सांगते. ओके, इरिव्हर्सिबल. आता रिव्हर्सिबल घेणार आहे, इरिव्हर्सिबलच आहे. अरे बाबा,
ही एवढी स्ट्रेट लाईनने ग्राफ गेलाय, इथं इरिव्हर्सिबल स्ट्रेटने येत नाहीये, परत तो ग्राफ असाच यायला पाहिजे होता. म्हणजे ॲरो तुझा असा जायला पाहिजे होता आणि ॲरो तुझा असा यायला पाहिजे होता एकाच लाईन मध्ये. याच्या अर्थ ती रिव्हर्सिबल आहे. बट ॲरो जाताना असा जातोय, बट येताना असा येत नाही. म्हणजे पाथ चेंज होतोय, ग्राफ चेंज होतोय, ग्राफला कर्व येतोय. याच्या अर्थ ती इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. काय आहे? इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. आता सांगायचा उद्देश आहे का, हे फिजिक्स आहे. याच्यात प्रश्न सरळ सरळ विचारला जात नाही. याच्यात प्रश्न कसा विचारला जाईल बारकाईने आहे का, असा ग्राफ दिला जाईल आणि दिअर ग्राफ इज रिप्रेझेंट आणि खाली जाईल रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस. 2-4 ग्राफ दिले जातील आणि अजून 2-4 फॉरवर्ड डायरेक्शन, बॅकवर्ड डायरेक्शन किंवा फॉरवर्ड रिॲक्शन, बॅकवर्ड रिॲक्शन असे ऑप्शन्स विचारले जातील. तर ग्राफ तुम्हाला याच्यासाठी मी घेतोय, तुम्ही जर बघितलं या लेसन मध्ये ग्राफ खूप घेऊन राहिलोय. मी ग्राफ का घेतो एवढ्या याच्यामध्ये, त्याचं कारण असं आहे याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वर याचे क्वेश्चन्स येतात पेपरला, म्हणून याच्यामध्ये मी जास्त ग्राफ घेण्याचा प्रयत्न करतोय. समजतंय बेटा? ओके, समजतंय? समजलं? आता बघ पुढे, पुढचं समजलं का तुला? अजून समजलं? आता ही रिव्हर्सिबल आहे. आता रिव्हर्सिबल समजलं, ही इरिव्हर्सिबल आहे. आता रिव्हर्सिबल समजवलं का तुला ग्राफ पण समजेल. 2 मिनिटं थांब बेटा. ओके, नेक्स्ट. आता रिव्हर्सिबल मध्ये जरा बघ बरं इकडे. रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल मध्ये काय? इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम कॅन बी रिस्टोर्ड. ती काय होऊ शकते? रिस्टोर. म्हणजे एखादी आपली इनिशियल स्टेट आहे इज कन्वर्टेड इनटू फायनल स्टेट, पण परत फायनल स्टेट इज कन्वर्टेड इनटू इनिशियल स्टेट. कारण ही प्रोसेस कशी आहे? रिव्हर्सिबल. म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन्स बी होतील, बॅकवर्ड रिॲक्शन्स बी होतील. ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल बेटा, सोपं एक्झाम्पल सांगतो. पाण्याचा बर्फ होतो टेम्परेचर चेंज केलं की, आणि बर्फाचं टेम्परेचर चेंज केलं की पाणी तयार होतं. कोणती प्रोसेस आहे बेटा तुमची? रिव्हर्सिबल प्रोसेस. समजते? आले लक्षात? ओके. आता बघा बेटा, याचा अर्थ मी बर्फापासून म्हणजे आईस पासून वॉटर बनवू शकतो आणि वॉटर पासून आईस बनवू शकतो बेटा. दिस इज रिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे इनिशियल स्टेटला जर माझा वॉटर असेल तर फायनल स्टेटला मी त्याला आईस बनवू शकतो. जर फायनल स्टेटला माझा आईस असेल परत त्या आईसचं फायनल स्टेटचं इनिशियल स्टेटला मी वॉटर बनवू शकतो. याला म्हणतात रिव्हर्सिबल प्रोसेस. काय म्हणतात बेटा? समजते? ओके. ध्यान बेटा इकडे लक्ष द्या. इथे मी खूप सारे एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न केलाय. मिल्टिंग ऑफ आईस, तुमचा बर्फ वितळतोय. फ्रीजिंग ऑफ वॉटर, वॉटरचं पाण्याचा बर्फ तयार होतोय. त्यानंतर बॉइलिंग ऑफ वॉटर, वॉटरचे वेपर तयार होतात. कंडेन्स ऑफ वॉटर वेपर, तुमची परत म्हणजे टीम फॉर्म होते आणि टीम इज कंडेन्स वॉटर फॉर्म होतोय. नाही लक्षात येते? पाणी उकळतंय बेटा, आहे ना, पाणी गरम होतंय, वेपर तयार होत आहेत, वरून त्याला कव्हरिंग केलं त्याचा परत वॉटर तयार होतंय बेटा. रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. समजतंय का? ओके, नेक्स्ट बेटा. मग याच्यामध्ये बेटा या डायग्राम्स मध्ये, पीव्ही डायग्राम्स मध्ये तुमचा पाथ सारखा असतो. काय असतो? पाथ सारखा असतो. बघा नाही सारखा आहे की नाही पाथ? म्हणजे त्या डायरेक्शनने आपली रिॲक्शन झाली, त्या डायरेक्शन आपले रिॲक्शन्स मागे सुद्धा येते. मग पीव्ही डायग्राम्स मध्ये रिव्हर्सिबल प्रोसेसला एकाच कर्व वरती एक्सप्लेन केलं जातं. बट इरिव्हर्सिबल प्रोसेसला जाणारा पाथ कर्वने दाखवला जातो, बट येणारा पाथ स्ट्रेट किंवा येणारा पाथ स्ट्रेट, जाणारा पाथ कर्व. पण ती डायग्राम लक्षात ठेवा. ही डायग्राम अशी आहे, जाणारा असं, येणारा असं. ठीक आहे. बट ही डायग्राम तुमची अशी आहे. ग्राफ इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मग द पाथ इज रिव्हर्सिबल थर्मोडायनेमिक प्रोसेस इज द सेम. बट इथं पाथ कसा असतो? सेम. पाथ सारखाच असतो. म्हणजे ज्या कंटेनर मध्ये मी बर्फ बनवलाय त्याच कंटेनर मध्ये मी वॉटर सुद्धा कन्वर्ट करू शकतो. त्याचं का नाही करू शकत? करू शकतो ना. हा, पाण्याच्या बॉटल्स मध्ये बर्फ तयार होतो, पाण्याच्या बॉटलच्या बर्फाचं पाणी तयार होतं बॉटल मध्येच. म्हणजे बॉटल एक आपली सिस्टीम आहे, पाथ आहे बेटा कन्व्हर्जन साठीचा. तर दोघांचा पाथ कसा आहे? सारखा. म्हणून रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये पाथ, थर्मोडायनेमिक प्रोसेस मध्ये पाथ सेम असतो, बट इरिव्हर्सिबल मध्ये नसतो. इरिव्हर्सिबल मध्ये नसतो. ठीक आहे. ओके. देन बेटा आता आपल्याला एक बघायची आहे प्रोसेस, जिचं नाव आहे आयसोथर्मल प्रोसेस. आता आयसोथर्मल प्रोसेसला थोडं समजून घ्या. पहिले आम्ही एक प्रोसेस आपल्याला समजवली, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. ओके, दोन्ही समजवले. आता मी समजवणार आहे आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल म्हटलं की कॉन्स्टंट टेम्परेचर. कोण कॉन्स्टंट असतं बेटा? टेम्परेचर इज कॉन्स्टंट. याचा अर्थ डेल्टा टी इज इक्वल टू 0. डेल्टा टी इज इक्वल टू 0 म्हणजे चेंज इन टेम्परेचर इज 0, कारण कॉन्स्टंट टेम्परेचर आहे. प्रोसेस आयसोथर्मल आहे. कोणती प्रोसेस आहे? आयसोथर्मल. म्हणून मी खाली लाईन सुद्धा लिहिली की आयसोथर्मल प्रोसेस इज अ कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. कोणती प्रोसेस असते ही?
कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस असते. हिच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतो बेटा. एक्झाम्पल्स मध्ये जरा बघ बरं. मिल्टिंग ऑफ आईस which take place at the constant temperature in isothermal process. बारकाईने आहे का? आपला आईस एका स्पेसिफिक टेम्परेचरला मेल्ट होणे त्याला काय म्हणतात बेटा? आयसोथर्मल प्रोसेस आहे ती सुद्धा. काय आहे? आयसोथर्मल प्रोसेस आहे. कसं होईल? फ्रीज काय? हा हा आईस तुला 0 डिग्रीला आहे, तुला टेम्परेचर मेंटेन करायला लावलं मी 100 डिग्री सेल्सिअसला, तर आईस मेल्ट होणारच आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे बेटा. रूम टेम्परेचरला तू आईसला ठेवलं, जस्ट इमॅजिन कर की रूम टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. काय आहे कॉन्स्टंट? रूम टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअसला ते कॉन्स्टंट आहे आणि आईस तुझा हळूहळू वितळतोय. काय फरक पडणार आहे? टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. आईस वितळतो का? वितळतो. टेम्परेचर कॉन्स्टंट होतं. कशाचं? कुणाचं? आपण आईचा विचार नाही करत आहे. आपण विचार करतोय की आईस हा मेल्ट होतो. कधी मेल्ट होतो तो? तर कॉन्स्टंट टेम्परेचरला. असं विचार करायचा आहे. म्हणजे आपण त्याला कॉन्स्टंट टेम्परेचर जरी दिलं तरी तो मेल्ट होऊ शकतो. त्याचं टेम्परेचर स्वतःच वाढते किंवा नाही वाढत हा आपण विचार नाही करत आहे. आपण विचार हा करतोय की त्या आईसला मेल्ट करण्यासाठी आपण स्पेसिफिक टेम्परेचर जरी दिलं तरी तो एका सिच्युएशनला मेल्ट होतो. काय होतो? मेल्ट. हे आपल्याला लक्षात ठेवायचं, कारण आयसोथर्मल प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस आहे? आयसोथर्मल. तिच्यामध्ये कोण कॉन्स्टंट असायला पाहिजे? टेम्परेचर कॉन्स्टंट असायला पाहिजे. आता बाळांनो एक बारकाईने लक्ष ठेवायचंय. आयसोथर्मल प्रोसेसचं एक डेरिव्हेशन सुद्धा तयार होतं, एक फॉर्म्युला सुद्धा तयार होतो टोटल वर्क डन साठी. तो आपल्याला लिहायचा आहे, किंवा टोटल वर्क डन किंवा टोटल एक्सपान्शन इन आयसोथर्मल प्रोसेस. तर बेटा आपले डेरिव्हेशन तयार होतं टोटल एक्सपान्शन्स ऑफ आयसोथर्मल प्रोसेस. एक्सपान्शन्स ऑफ एनी गॅस इन आयसोथर्मल प्रोसेस. तर कसं एक्सपान्शन होतं त्याचं एक आपल्याला डेरिव्हेशन लिहायचं आहे. बारकाईने लक्ष द्या. तुमची रिक्वायरमेंट होती ना की सर तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहून द्या, तर मी माझ्या पद्धतीने लिहून देतो, म्हणून मी त्याला हे आणलेलं नाहीये. ठीक आहे, त्याला मी डायरेक्ट पीपीटी मध्ये तयार केलेलं नाहीये बेटा. टोटल एक्सपान्शन होत असताना तुम्हाला माहितीच आहे बेटा, जेव्हा एक्सपान्शन होतं त्यावेळेस तुम्हाला चेंज इन व्हॉल्यूम नावाची कन्सेप्ट बघायला मिळते बेटा. चेंज इन व्हॉल्यूम किंवा चेंज इन वर्क डन. व्हॉल्यूम चेंज झाली की वर्क सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत असतो. म्हणजे इनिशियल टू फायनल व्हॉल्यूम झाली सिस्टीम मध्ये आतमध्ये तर वर्क डन इज पॉझिटिव्ह, आणि जर व्हॉल्यूम तुमची फायनल टू इनिशियल झाली म्हणजे कमी झालेली आहे तर वर्क डन इज निगेटिव्ह. आपण शिकलेलो आहोत. तर तुम्हाला माहितीच आहे DW इज इक्वल टू मतलब चेंज इन वर्क डन इज इक्वल टू P इंटू DV ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर इंटू बेटा DV. हा आपल्याला फॉर्म्युला मिळतो की नाही? मिळतो. बरोबर बेटा. ओके, बिलकुल मिळतो बेटा. पुढे चला बेटा. जर आपण विचार केला बेटा की तुमचा जो DV आहे याला कसं लिहू शकतात? P इन द ब्रॅकेट व्हॉल्यूम इज अ फायनल मायनस व्हॉल्यूम इज अ इनिशियल. व्हॉल्यूम इज अ फायनल मायनस व्हॉल्यूम इज अ इनिशियल. बरोबर बेटा. ओके, डेरिव्हेशन कसं तयार करतोय बारकाईने ऐका बेटा. आता याला जर मला बेटा याचं जर मला एक्सपान्शन बघायचं असेल, म्हणजे जर मॅक्झिमम वर्क बघायचं असेल किंवा चेंज इन वर्क बघायचं असेल, तर मला नेहमी बाळांनो काय करावं लागेल? तर याचं जे कन्वर्जन आहे हे इंटिग्रेशन्स मध्ये करावं लागेल. कारण मला वर्क डन बघायचं आहे तर आपण याचं कन्वर्जन इंटिग्रेशन्स मध्ये करतो. बट लिमिट काय करतो? दिस इक्वेशन इज कन्वर्टेड इनटू, आपल्याला कन्वर्ट करायचंय त्याला इंटिग्रेशन्स मध्ये. म्हणजेच आपण लिहू शकतो दीज इक्वेशन कन्वर्टेड टू इंटिग्रेशन. कशामध्ये कन्वर्ट करायचंय? इंटिग्रेशन मध्ये कन्वर्ट करायचं. कारण ज्याच्यासोबत डिफरन्शिएशन असतं म्हणजे डी दिलेला असतो त्याचं कन्वर्जन आपण इंटिग्रेशन मध्ये करू शकतो, म्हणून आपण त्याला इंटिग्रेशन मध्ये कन्वर्ट करणार आहोत. दिस इक्वेशन इज कन्वर्टेड इनटू इंटिग्रेशन. इंटिग्रेशन्स मध्ये आपण त्याला कन्वर्ट करत असताना त्याला लिमिट सुद्धा यूज केलं जातं. मग आपण म्हणू शकतो युजिंग द लिमिट इंटिग्रेशन विथ युजिंग द लिमिट. मग त्यावेळेस त्याला आपण लिमिट सुद्धा लावणार आहोत. ते लिमिट लावणार आहोत VI2 VF. कोणतं लिमिट लावणार बेटा? VI2 VF असं लिमिट सुद्धा लावणार आहोत. म्हणजे ज्यावेळेस बेटा आपण इथे इंटिग्रेशन पुट करणार आहोत तर इंटिग्रेशन्स ऑफ DW म्हणजेच आपला जो वर्क डन असणार आहे तो असणार आहे 0 टू पॉझिटिव्ह, म्हणजे 0 टू वर्क W. बरोबर, मतलब W आपण त्याला इंटिग्रेशन लावला. मग P कॉन्स्टंट आहे. P कसा आपला? कॉन्स्टंट आहे.
डी कोणासोबत आहे फक्त व्ही सोबत, तर त्याला इंटिग्रेशन लावणार. लिमिट काय लावलंय आपण, इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम, आणि पुढे कोण मिळाला आपल्याला, डीबी. बरोबर. आता बघा याला सॉल्व्ह करत असताना याच्यामध्ये आपल्याला आणावं लागेल, कारण आपण आयसोथर्मल प्रोसेस बघतोय, तर आपल्याला याच्यामध्ये आणावं लागणार आहे आयडियल गॅस इक्वेशन. ठीक आहे, तर म्हणू शकतो दिस टर्म इन किंवा दिस टर्म स्टडीज इन द गॅसेस, म्हणजे आपण कशा स्टडी करतो बेटा, गॅस मध्ये स्टडी करत असेल तर युजिंग द आयडियल गॅस इक्वेशन. कोण यूज करणार आपण, आयडियल गॅस इक्वेशन यूज करणार. कोण यूज करणार आपण, आयडियल, युजिंग आयडियल गॅस इक्वेशन, युजिंग आयडियल गॅस इक्वेशन. मग आयडियल गॅस इक्वेशन काय असतं बेटा, पीव्ही इज इक्वल टू बेटा एनआरटी. बट या इक्वेशनला आपण असं लिहिलं तरी चुकीचं नाही आहे बेटा. काय चुकीचं नाहीये, तर पी इज इक्वल टू एन आर टी डिवायडेड बाय व्ही असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. कुठं वरतीच पुट करायचंय ना, वरतीच पुट करायचंय. आता इंटिग्रेशन लावायचंच, इंटिग्रेशन लावायचंच, इंटिग्रेशन लावणं गरजेचं असतं. कन्सेप्ट तुम्ही डेरिवेशन लिहित असताना मध्ये इंटिग्रेशन लावायचं बेटा. मग आता आपण इथं ती व्हॅल्यू ठेवणार आहोत. मग काय होईल आपला डी डब्ल्यू इज इक्वल टू, डब्ल्यूचं आपण इंटिग्रेशन ऑन करून घेऊयात, म्हणजे आपल्याला मिळेल डब्ल्यू इज इक्वल टू, फॉर्म्युला बघा काय मिळेल, डब्ल्यू इज इक्वल टू पीच्या जागेवर आपण ती व्हॅल्यू ठेवलेली आहे एन आर टी डिवायडेड बाय व्ही इंटिग्रेशन ऑफ व्ही आय आणि व्ही एफ, आणि इकडे कोण आहे आपला डीव्ही. सेम व्हेरिएबल सेम साइड करून घेऊया. डब्ल्यू इज इक्वल टू एन आर टी डिवायडेड बाय व्ही इंटिग्रेशन्स ऑफ व्ही आय आणि व्ही एफ dv अपॉन v असं आपल्याला मिळेल बेटा. ठीक आहे. सो बेटा हमेशा लक्षात ठेवायचं आहे इंटिग्रेशन ऑफ x1 आणि x2 जर असं असेल आपलं, तर dx बाय x जो असतो याला आपण ln x मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. तर ln x च्या टर्म मध्ये याला कसं कन्वर्ट केलं जातं, तर ln इन द ब्रॅकेट x2 इज डिवायडेड बाय x1 याला आपण या पद्धतीमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. तर आपण त्याला ln x मध्ये कन्वर्ट करूयात. मग ln x मध्ये जर कन्वर्ट केलं तर ही टर्म पूर्ण मायनस होते बेटा, आणि ही टर्म निघून गेल्यानंतर आपलं इंटिग्रेशन कसं तयार होतं बघा. मग आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल, बारकाईने लक्ष द्या बेटा. वर्क डन इज इक्वल टू इन द आयसोथर्मल प्रोसेस, वर्क डन इन द इक्वल टू एन आर टी, सॉल्व करायला जायचंय ना, एन आर टी एल एन व्ही एफ डिवायडेड बाय व्ही आय. अशा पद्धतीनं आपल्याला याचा फॉर्म्युला मिळतो. म्हणजे वर्क डन इन द आयसोथर्मल प्रोसेस मध्ये जर आपल्याला काढायचा असेल तर आपला फॉर्म्युला काय असेल, एन आर टी एल एन व्ही एफ अपॉन व्ही आय. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळतो, फॉर्म्युला मिळतो. ठीक आहे. आणि याच्यावरून बरेच तुम्हाला एक्झाम्सला न्यूमेरिकल सुद्धा विचारला जातो. वर्क हा ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. हा अरे बाबा आपण कंडिशन काय लावली, ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. जिथे तुझ्या dw ची व्हॅल्यूच नाहीये, चेंज इन व्हॉल्यूमच्या व्हॅल्यूच नाही, तिथे तुला व्हॅल्यू दिलेली आहे, एन ची व्हॅल्यू दिली आहे, तुला टी ची व्हॅल्यू दिलेली आहे, इनिशियल फायनलच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, जिथे तुला आर ची व्हॅल्यू दिलेली, गॅस कॉन्स्टंट येतो तो वापरायचा 8.31 तुम्हाला तो वापरायचा आहे. बरोबर. त्यावेळेस हा फॉर्म्युला लावावा लागेल. त्यावेळेस आयसोथर्मल प्रोसेसचं कधी कधी तुम्हाला डेरिवेशन सुद्धा लिहायला येतं. तर आयसोथर्मल प्रोसेसचं डेरिवेशन हे आहे. ठीक आहे. कधी, जेव्हा टोटल वर्क डन इज इक्वल टू इन द आयसोथर्मल प्रोसेस, टोटल वर्क डन इज इक्वल टू इन आयसोथर्मल प्रोसेस, टोटल वर्क डन इज इक्वल टू आयसोथर्मल प्रोसेस, टोटल वर्क डन इज इक्वल टू, बारकाईने लक्ष दे बेटा, टोटल वर्क डन इज इक्वल टू फॉर्म्युला मिळेल एन आर टी एल एन, फॉर्म्युला मिळेल व्ही एफ डिवायडेड बाय व्ही आय. अशा पद्धतीने तुम्हाला काय मिळतं बेटा, तर फॉर्म्युला मिळत असतो. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही, कारण याच्यावरून न्यूमेरिकल्स विचारले जातात. आता याच्यावरून लगेचच्या लगेच त्यांनी एक न्यूमेरिकल्स आपल्याला विचारलेला आहे. ओके. आता न्यूमेरिकल्स काय विचारलाय, ओके न्यूमेरिकल्स काय विचारलाय, 0.5 मोल ऑफ टेम्परेचर. काय विचारलाय न्यूमेरिकल आपल्याला, 0.5 मोल ऑफ टेम्परेचर 300 केल्विन एक्सपांड द आयसोथर्मली. कसा एक्सपांड होतोय पोरांनो, आयसोथर्मली एक्सपांड होत आहे. ठीक आहे. जर आयसोथर्मली एक्सपांड होत असेल तर इनिशियल व्हॉल्यूम किती दिलेली आहे त्याची, तर 2.0 लिटर दिलेली आहे. फायनल व्हॉल्यूम काय दिलेले आहे, 6.0 दिलेले आहे. आणि तुम्हाला त्यात विचारलंय काय, व्हॉट इज द वर्क डन. एला काय प्रश्न विचारलाय तुम्हाला, व्हॉट इज द वर्क डन बाय द गॅस, किती झालेला आहे तो सांगा. आणि दुसरा क्वेश्चन काय विचारलाय, हाऊ मच हीट सप्लाइड द गॅस, तर त्या गॅसमध्ये किती हीट सप्लाय झाली.
आता इथे जर ऑब्झर्वेशन केलं तर नंबर ऑफ मोल्स म्हणजे यांची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला 0.5. टेम्परेचर किती दिलेलं आहे 300 केल्विन. त्यानंतर इनिशियल व्हॉल्यूम 2.0, फायनल व्हॉल्यूम 6.0 आणि आर किती दिलेला आहे तुम्हाला आर किती दिलेला आहे बेटा. आता अशा क्वेश्चन साठी तुम्हाला आहे ना पोरांनो लॉगची गरज आहे. या लॉग लागणार आहे. ठीक आहे, लॉग टेबल लागणार आहे. लॉग टेबलने तुम्ही याला आरामात सॉल्व करू शकतात. ओके, काही हरकत नाही बेटा, बारकाईने लक्ष दे. मी सॉल्व करून दाखवतो. तुमच्या एचं आन्सर तुम्हाला काढून दाखवतो. सगळ्यात पहिले तर मला जरा इकडे बघ, जरा इकडे बघ आणि इकडे बघून जरा मला सांग की बाबा अरे इथे नंबर ऑफ मोल्स म्हणजे एन इज इक्वल टू किती दिलेला आहे तुम्हाला 0.5. आफ्टर बेटा टेम्परेचर म्हणजे टी इज इक्वल टू किती दिलेला आहे 300 केल्विन. आफ्टर बेटा आयसोथर्मल एक्सपांड द इनिशियल व्हॉल्यूम काय दिलेली काय म्हटली केल्विनच आहे ना, सेल्सियस कशाला उलट ते असं युनिट केल्विन मध्ये करायचं. सगळे क्वेश्चनचं टेम्परेचर आपण मोस्ट वे केल्विन मध्येच करतो. ठीक आहे, तर डिग्री मध्ये करायचं नाही. आयसोथर्मली व्हॅल्यू काय दिली त्याची 2.0. त्याच्यानंतर फायनल व्हॉल्यूम किती दिली बेटा त्याची 6.0. किती दिलेलं आहे 6.0. आणि व्हॉट इज द वर्डन आपल्याला विचारलेलं आहे बाळा. ठीक आहे, तर इकडे लक्ष दे मी कसं सॉल्व करतो. मग वर्डन इज इक्वल टू आयसोथर्मल प्रोसेस बद्दल विचारलंय तर वर्डन इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता रे NRT ln VF डिवायडेड बाय काय आलं बेटा VI. बरोबर. आता व्हॅल्यू याच्यात पुट करा. एन ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.5 इंटू आर तर गॅस कॉन्स्टंट बेटा तो सुद्धा दिलेला आहे आपल्याला. किती दिला आहे 8.31 मल्टिप्लाय बाय टेम्परेचर किती दिलं बेटा 300. त्याच्यानंतर कोण दिलाय LN. फायनल व्हॅल्यूम किती दिली आहे 6/2. बरोबर का 6/2. बारकाईने लक्ष द्या रे, क्वेश्चन सॉल्व करतो. 0.5 इंटू 8.31 इंटू 300 बेटा LN इज इक्वल टू 3. काय उत्तर आलंय LN इज इक्वल टू 3. आता नेहमी लक्षात ठेवायचं बेटा इथं कन्सेप्ट अजून एक अप्लाय होते. LNX इज ऑलवेज इक्वल टू LNX इज ऑलवेज इक्वल टू 2.303 लॉग द बेस 10 x असा फॉर्म्युला LNX चा असतो. बरोबर. मग आता मला एक सांगा, मला L3 दिलेला आहे म्हणजे L3 म्हणजेच माझा LX आहे, तर मला त्याचं कन्व्हर्जन करावं लागेल. हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाही, आपल्या नोट्स मध्ये सगळं एक्सप्लेनेशन दिलेलं व्यवस्थित बरं का. टेक्स्टबुक मध्ये एक्सप्लेनेशन बेटा दिलेलं नाहीये, त्याच्यामुळे बारकाईने जरा बघ. मग काय येईल 0.5 इंटू 8.31 इंटू 300 बेटा LNX इज कन्वर्टेड इंटू लॉग म्हणजेच काय होईल 2.30 काय होईल बेटा 2.303. आता LN च्या जागेवरती कोण येणार बेटा लॉग आणि लॉगच्या जागेवर कोण येणार बेटा 3 म्हणजे तुम्हाला 3 चा लॉग बघायचा आहे. मग 0.5 इंटू 8.31 इंटू 300 बेटा इंटू 2.303. आता 3 चा लॉग बघा. लॉग किती 3 चा लॉग बघा बेटा. 3 चा लॉग येईल 0.4771. काय येतो 0.4771. ठीक आहे बोला. हो 3 चा लॉग बघायचा आहे. काय येईल लॉग मग बघा काय येईल 0. लॉग काय येईल 3 चा बेटा 3 चा लॉग 3 इज ऑलवेज इक्वल टू 0.47 काय येतो लॉग बेटा 771. अशा पद्धतीने या 3 चा काय येतो बेटा लॉग. याचा अर्थ आपल्याला काय करायचं बेटा याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. काय करायचं लक्ष दे ग. आता काय करायचं तुम्हाला ही व्हॅल्यू पुट करायची आहे. लक्ष द्या बाळांनो बारकाईनं. हा मग आपल्याला काय करायचंय पुट करायची व्हॅल्यू. मग आपण याची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आता मला एक सांगा हे करून घेता का एक क्वेश्चन 0.5 मल्टिप्लाय बाय 300 किती होईल त्याचं उत्तर 3 5 15. अरे सोपं सांगतो हे बघा 0.5 आहे ना इथे व्हॅल्यू सांगा मला 0.5 मल्टिप्लाय 8.31 मल्टिप्लाय बाय 300 2 मिनिटं बेटा मल्टिप्लाय 3.33 मल्टिप्लाय आता लॉग किती आलाय आपला 0.4771. आता बारकाईने जरा लक्ष देवा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊयात म्हणजे सोपं जाईल आपलं. तर याच्याशी आता जर बघितलं इथं
कशाचं? सोपं करायला कोणतं जातंय? खूप डोकं लावतेस तू. सोपं करायला कोणतं जाईल बघ कसं जाईल. या झिरोनी हा पॉईंट उडेल बेटा, उडाला. या 5 याला मल्टिप्लाय केला, किती झाला रे? 15. आणि त्या शेजारचा 0 किती झाला? 150. सोपं करा सोपं. 2-2 तास तुम्हाला गणित सुटणार नाही ते. जर तुम्ही किचकट करायला तू करायला गेली ना 0.5 मल्टिप्लाय 8.31 सुटणार नाही. हा हा मग तेच करायचं. थांब ना आता झालं. ओके मग खाली काय व्हॅल्यू राहिली? 8.31. हे दोघांचं उत्तर कसं काढायचे 50 कळलं का? ओके सोपं जाईल ना. मग आता मल्टिप्लाय बाय, सिद्धी लक्ष दे, 3.3 मल्टिप्लाय बाय 0.4771. आता चला आता काय करायचं माहिती का? लॉगनी लॉग मध्ये टाका ते, लॉग कन्व्हर्जन करा. म्हणजे लॉग कन्व्हर्जन करत असताना आपल्याला काय मिळेल? डब्ल्यू इज इक्वल, डब्ल्यू काय लिहायची गरज नाहीये. लॉग कन्व्हर्ट करत असताना डायरेक्ट आपण अँटी लॉगच्या पुढे व्हॅल्यू लिहूयात. कशाच पुढे लिहायच्यात? अँटी लॉगच्या पुढे व्हॅल्यू लिहूयात. अँटी लॉग इन द ब्रॅकेट्स बेटा 150 प्लस प्लस 8, सगळ्यांचा लॉग बघायचं बरं का. 8.31 प्लस 2.303 प्लस प्लस 0.4771 बेटा. कन्फ्युज नको होस. ठीक आहे झालं. ओके आता यांचा लॉग बघत असताना 150 जर आपल्याला लॉग बघायचा असेल तर पॉईंटच्या अगोदर व्हॅल्यू किती येते बाळा? पॉईंटच्या अगोदर व्हॅल्यू किती आहे? तिकडे बघ माझ्याकडे, मी पण बघू लागतो लॉग तुम्हाला. तुम्ही लक्ष द्या फक्त 2 मिनिटं. 150 ची इथं पॉईंट आहे का बेटा? नाही. 150 ची इथं पॉईंट आहे का? नाही. याच्यावर पॉईंटच्या अगोदर 3 व्हॅल्यू आहेत बेटा. 3 - 1 कितीच्या पुढे लॉग लावावा लागेल त्याचा? 2 च्या पुढे. म्हणजे 150 चा लॉग कितीच्या पुढे लिहायचा आहे? 2 च्या पुढे. त्याच्यानंतर 108 चा लॉग पॉईंटच्या अगोदर किती व्हॅल्यू आहे? एकच. 1 - 1 किती येईल बेटा? हे 0. तर 0 च्या पुढे याचा लॉग लिहायचा आहे. बघून घ्या 2 मिनिटासाठी माझ्याकडे. बरोबर. प्लस आता इथे 2 येणार. हा 0 च्या पुढे. हा 0 च्या पुढे. तू खूप घाई करते का? प्लस. ठीक आहे. प्लस याच्या काय 0, इथं काय येईल बेटा? 12. इथं काय येईल? 12. 0 असेल तर 12. आता लॉग बघा बेटा, लॉग बघा 150 चा म्हणजे 15 चा 0, 1761 किती येतो? 1761. त्यानंतर 83 चा 1 मध्ये म्हणजे 83 चा 1 मध्ये, 83 चा 1 मध्ये येईल तुमचा हा 9201 किती येतो? 9201 बरोबर. त्यानंतर बेटा 23 चा 03 मध्ये, 23 चा 03 मध्ये, 23 चा 03 मध्ये, 23 चा 03 मध्ये 36 23, 36 बरोबर आहे ना? 36 23 का किती? हा 36 23 बरोबर बरोबर बघ. आणि याचा 47 चा 71 मध्ये 71 मध्ये तर तो येईल 67 86 किती येतो बेटा? 67 86. ओके या सर्वांची ऍडिशन करा. काय करा? ऍडिशन. या सर्वांची ऍडिशन जर केली तर ती ऍडिशन्स येते 3.1371. काय येते ऍडिशन बेटा सगळ्यांची? 3.1371 एवढी ऍडिशन येते. आणि मग या ऍडिशनचा काय बघायचं आपल्याला? अँटी लॉग बघायचं. काय बघायचं बेटा? अँटी लॉग. काय बघायचं आपल्याला? अँटी लॉग. ओके समजतंय. आणि मग याचा अँटी लॉग जर बघितला तर काय येतोय रे अँटी लॉग? जरा सांग बरं मला. अँटी लॉग येतोय, अँटी लॉग सुद्धा बघा बरं याचा 13 चा 7 1 मध्ये, 13 चा 7 1 मध्ये 1371 किती उत्तर येतंय? 1371. बारकाईने लक्ष दे बाळा. आता डिवाइड 10 टू द पॉवर 4 3 च्या पुढे एक ऍडिशन करा. काय लिहू शकतो? त्याला 10 टू द पॉवर 4 सुद्धा लिहू शकते. काय प्रॉब्लेम नाहीये सर. ओके 1371 10 टू द पॉवर 4 तू असा आन्सर सुद्धा लिहू शकते. बट तुला वाटलं की सर मी काय करते, हा 10 पॉवर 4 आहे ना त्याच्या इथे एक पॉइंट देऊन मी काय करू शकतो? हे चारही पॉइंट काढून काय करू शकतो? इथे पॉइंट देऊ शकतो पुढे. ठीक आहे असं ठेवलं तरी सुद्धा चालेल. काय फरक पडत नाही. सोपं जातं ना असं. असं ठेवलं तरी चालेल. किंवा तुमची इच्छा असेल की सर आम्ही डिसिमल शिफ्ट करतो, डिसिमल शिफ्ट करा. काय प्रॉब्लेम नाही. ओके डिसिमल सुद्धा आपण शिफ्ट करू शकतो. मग डिसिमल कसा शिफ्ट करायचा आहे तर इकडे डिसिमल शिफ्ट केला उत्तर येईल 0.1371. आता बघा डिसिमल अख्खे चारी व्हॅल्यू मी शिफ्ट करून टाकल्या बघा. 1 2 3 आणि 4 चारही व्हॅल्यू शिफ्ट करून टाकल्या. उत्तर काय आलं माझं? 0.1371. बट याचं कन्वर्जन जर आपण बेटा याच्या करायला गेलो, कशामध्ये कन्वर्जन करायला गेलो? जर आपण हा नाही 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 किलो जूल्स मध्ये करायचं असेल मला कन्वर्जन, किलो जूल्स. आता हे उत्तर येणार जूल्स मध्ये आले, याला मला करायचं किलो जूल्स मध्ये. तर मल्टिप्लाय बाय आपण त्याला 100 करतो. सॉरी 100 केलं की 0 करतो. 0 आणि 10 जर मल्टिप्लाय केलं तर उत्तर येईल 13
71. काय उत्तर भेटतो तुमचं 1371. म्हणजेच 1 पॉईंट असं तुम्ही पॉईंट मध्ये पण लिहू शकता. त्याचं उत्तर 1 पॉईंट हा डेसिमल इथे सेट केला तरी चालेल. 1.1371. तर तुमचा वर्डन किती निघेल 1.71च्या आसपास निघेल. आणि हीट पण किती सप्लाय होणार आहे तुमची 1.771 किलो ज्यूल्स. काय होणार आहे किलो ज्यूल्स. अशा पद्धतीने काय होणार आहे हीट सप्लाय होणार आहे. तर त्याच्यात दुसरा एक ऑप्शन असा होता बेटा, हे जे 100 आहे या 10 या इथले 3 झिरो कटून टाकले, राहिला 1 झिरो, 1 झिरोचा पॉईंट दिला. नाही ना, करता येतं ना. 2 मिनिट थांबा, तुम्ही कन्फ्युज नका हो. थांबा 2 मिनिटं. कधी कधी काय होतं माहिती का, तुम्हाला कन्फ्युज होतं. 2 मिनिट थांबा. हा अरे गरज आहे त्याची, तुम्हाला ऑप्शन मध्ये ते उत्तर नाही भेटलं मग. आता 1371 आहे बेटा. 10 पॉवर आपण 4 केलंय. हे आन्सर आपल्याला जूल मध्ये निघलंय. जेव्हा याला आपल्याला बेटा किलो जूल्स मध्ये करायचं असतं, 71 मल्टिप्लाय बाय 10 पॉवर 4 मल्टिप्लाय बाय 1000 जर केलं बेटा, तर यातलं काय होतं माहिती का बेटा, इथले 4 झिरो कटतात. ठीक आहे. आणि एक पॉईंट कुठे येतो इथे 1.371 असं उत्तर मिळतं आपल्या किलो जूल्स मध्ये. अशा पद्धतीने तुम्ही आन्सर काढलं तरी सुद्धा चालेल. ओके. डायरेक्ट 1000 त्याला मल्टिप्लाय करा. किलो जूल्स, किलो किती ग्रॅम मला एक सांगा. 1 किलो ग्रॅम मध्ये किती असतं बेटा 1000 असतं का. ऑप्शन नसला तर, ऑप्शन नसला तर प्रश्न तयार होईल. किलो जूल्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल बेटा. ठीक आहे. So then convert it the kilojoules and the positive sign of the heat they indicate that the heat is absorbed. आता याच्यामध्ये जर बघितलं तर या आन्सरला निगेटिव्ह साइन आले का ए पुरी. हीटचा निगेटिव्ह साइन आला का नाही. तर हीट इथं पक्का काय झालेली आहे, हीट इज ऍब्सॉर्ब. हीट काय झालेली आहे, हीट इज ऍब्सॉर्ब. सिस्टीमने हीटला ऍब्सॉर्ब केलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुमचा हा न्यूमेरिकल्स होता. पुढे चला बेटा, पुढे आहे तुमचा एक्झाम्पल. अच्छा, अजून एक्झाम्पल दिलाय का आपल्याला. ठीक आहे, 2 मिनिटं बेटा. ही कोणती प्रोसेस संपवली आपण, आयसोथर्मल. आयसोथर्मल आयसोबॅरिकचा क्वेश्चन आला आहे तिला. इनिशियली सिलेंडर फ्रॅक्शनलेस आणि मॅसलेस प्रेशर. तर पास्कल मध्ये म्हणजे हा प्रेशरचा आहे. तर आयसोबॅरिकचा आलाय तो न्यूमेरिकल्स. मग आपल्याला त्यासाठी ती पहिली प्रोसेस शिकावी लागेल. 2 मिनिटं आपण शिकूयात. आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये कोण कॉन्स्टंट असतं बेटा, आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये कोण कॉन्स्टंट असेल. अच्छा, प्रेशर. प्रेशर. मग आपलं हे सोपं आहे गणित, हे सोपं आहे काढणं बरं का, की आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस बॉइलिंग वॉटर ऑफ द कॉन्स्टंट प्रेशर्स आणि फॉर द आयसोबॅरिक प्रोसेस नॉन ऑफ द क्वांटिटीज डेल्टा यू इज इक्वल टू 0 आणि डब्ल्यू 0. आता काय आहे का, इन द कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आयसोबॅरिक मध्ये कोण कॉन्स्टंट असणार आहे, प्रेशर. कोण कॉन्स्टंट असणार आहे, प्रेशर. कोण कॉन्स्टंट असणार आहे, प्रेशर. प्रेशर कॉन्स्टंट आहे बरोबर. व्हेरी गुड. ऍटलीस्ट तेवढं तरी सांगा, प्रेशर तरी सांगा. हा. आणि बॉइलिंग वॉटर ऑफ द कॉन्स्टंट प्रेशर जर आपण केलं तर काय असणार, कॉन्स्टंट प्रेशर होणार आहे, वॉटर विथ बॉइलिंग होणार, तर काय अडचण नाहीये. आणि फॉर अँड द आयसोबॅरिक प्रोसेस नॉन ऑफ द क्वांटिटीज, कोणाच्या क्वांटिटीची आपल्याला प्रेशरला गरज नसते. डेल्टा यू, क्यू आणि डब्ल्यू हे किती असतात नेहमी प्रेशरच्या कॉन्स्टंट मध्ये. डेल्टा यू, क्यू आणि डब्ल्यू काय असतात, 0. काय असतात, 0. हे लक्षात ठेवायचे, वाक्य इम्पॉर्टंट आहे. ओके. मग आपल्या याच्यामध्ये जर या न्यूमेरिकल साठी मागचा फॉर्म्युला वापरायचा असेल तर फॉर्म्युला एकदम सोपा आहे. PV इज इक्वल टू NRT. दूसरा फॉर्म्युला आहे W इज इक्वल टू P डेल्टा फी. PV इज इक्वल टू NRT फॉर्म्युला आपला चालतोय बरं का पाठीमागच्या फॉर्म्युला व्हॅल्यूला. हे बघा इकडे जर आपण बघितलं तर इथे आपल्याकडे PV इज इक्वल टू NRT नावाचा आपला फॉर्म्युला चालतोय. मग आता इथे बघा 1 मोले म्हणजे N इज इक्वल टू किती दिलेला आहे, 1 दिलेला आहे. इनिशियल केप द सिलेंडर विथ द मूवेबल फ्रॅक्शनलेस पिस्टन्स प्रेशर. प्रेशर्स किती दिलेला आहे, प्रेशर 1.0 काय मिली पास्कल दिलाय का, मिली पास्कल दिलाय का. मिली पास्कल प्रेशर इज कन्वर्टेड इनटू पास्कल. तर किती होईल तो पास्कल, 1.0 इंटू 10 पॉवर 6 पास्कल होतो. किती होतो तो पास्कल्स मध्ये, मिली पास्कलचा पास्कल्स मध्ये 1.01 इंटू 10 पॉवर 6 पास्कल एवढा होतो. प्रेशर एवढा दिलेला आहे. पुढे कोण दिले बाळा, अजून अजून कोण दिलेला आहे आपल्याला, टेम्परेचर. टेम्परेचर किती दिला, आता डिग्री टेम्परेचर दिलेला आहे. तुम्हाला कशात करावं लागेल रे बेटा. हा अच्छा, लेक्चर आहे मला. बरं बरं, घेतो 1-2 मिनिटं. एवढ्या एक न्यूमेरिकल्स मांडून देतो पोरांना आणि लेक्चर्स घेतो. ए पोरांना 2 मिनिटं बेटा, एक लक्ष द्या. आता काय होईल पोरांनो, आता काय होईल, एक्सपांड द टी. हा आता काय होईल, टेम्परेचर म्हणजे 26 डिग्री सेल्सिअस इज कन्वर्टेड म्हणजे 27 + 273. किती उत्तर होईल का याचं,
ऍडिशन कर, 300 केल्विन होईल, 300 केल्विन. पुढे काय सांगितलं, इट एक्सपांड टिल इट्स व्हॉल्यूम डबल. तोपर्यंत एक्सपांड होणार आहे जोपर्यंत त्याची व्हॅल्यू काय होत नाही बेटा, डबल. काय होत नाही, डबल. याचा अर्थ व्हीएफ, इथं व्हीएफ दिलेला आहे म्हणजे फायनल व्हॅल्यू दिली आपल्याला. कोण दिलेली आहे, फायनल व्हॅल्यू. फायनल व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला, डबल ऑफ द इनिशियल व्हॅल्यू. डबल ऑफ द इनिशियल व्हॅल्यूच्या डबल दिलेली आहे. आणि विचारलंय काय, हाऊ मच वर्क डन एक्सपान्शन इन आयसोबॅरिक. तर किती वर्क डन झालाय असं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला इनिशियल व्हॅल्यू काढायची आहे. तर इनिशियल व्हॅल्यू काढण्यासाठी आपण एक फॉर्म्युला यूज करू शकतो, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. काय फॉर्म्युला यूज करू शकतो, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. करा फॉर्म्युला यूज. आर तर कॉन्स्टंट असतो ना, अरे कॉन्स्टंट आहे तर तू वापरू शकते नसला तरी पण. जिथं प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स येतात तिथं आर कॉन्स्टंट असतो. तू पाठ केला ना तुम्ही पाठीमागच्या लेक्चर मध्ये 8.31. विसरायचंच नाही ते. मग पहिला फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल, पीव्ही इज इक्वल टू एन आर टी. आता एक लक्ष दे, मग आपल्याला इनिशियल व्हॅल्यू काढायचं आहे म्हणजे आय, टेम्परेचर इनिशियल आपला 300 आहे. तर व्ही आय इज इक्वल टू एन आर टी डिवायडेड बाय पी. तो वापरणार ना आपण पुढे, वर्डनला तोच वापरावा लागेल. पण सध्या आपलं इनिशियल व्हॉल्यूमच नाही आपल्याकडे. पण आपलं नाही पण आपल्याकडे इनिशियलची व्हॅल्यू कुठे, म्हणून आपल्याला पहिली व्हॅल्यू कशी स्टार्ट करावी लागेल, इनिशियलची. मग एनआरटी इज इक्वल टू 1 इज मल्टिप्लाय बाय 8.31 मल्टिप्लाय बाय 300 डिवायडेड बाय 1.01 इंटू 10⁻⁶ पास्कल बेटा. तर याचं उत्तर जेव्हा आपण कॅल्क्युलेट करू त्यावेळेस याचा आन्सर मिळणार आहे 2.469 इंटू 10⁻⁻ मिळेल आपल्याला -3 मीटर क्यूब. मीटर क्यूब म्हणजे तुमच्या व्हॉल्यूमचे युनिट आहे. म्हणजे आपल्याला व्ही आय सुद्धा मिळालेला आहे. ओके, आता व्ही आय मिळाल्यानंतर पोरांनो व्ही आय सुद्धा मिळालेला आहे. ओके, देन इकडे बघा व्ही आय मिळालाय. आता व्हॅल्यूज आपल्याला मिळालेली आहे. आता आपण डायरेक्टली फॉर्म्युला वापरणार आहोत, डब्ल्यू इज इक्वल टू. आता डायरेक्ट आपल्याला सेकंड फॉर्म्युला यूज करावा लागेल, डी डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू डीव्ही नावाचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. तो पी इंटू डीव्ही नावाचा फॉर्म्युला ज्यावेळेस आपण वापरणार त्यावेळेस आपल्याला काय करायच्यात, व्हॅल्यू टाकायच्यात. काय टाकायच्यात, व्हॅल्यू टाका. मग व्हॅल्यू काय येतील, व्हॅल्यू टाका. व्हॅल्यू टाका, डब्ल्यू इज इक्वल टू पी. आता पी ची व्हॅल्यू किती आहे आपल्या, पी ची व्हॅल्यू किती आहे, 1.01 इंटू 10⁻⁶ मल्टिप्लाय बाय डीव्ही म्हणजे फायनल आणि इनिशियल. काय पॉइंट डेसिमल कट करून आला असेल, डायरेक्टली असं केलं तरी चालेल. हे 2 0 इथं कटला एक, हा पॉइंट इथं कटला एक. काय पॉइंट कटवला नाही, कटला नाही कळलं. 1 इंटू 8.31 मल्टिप्लाय बाय 300 किती लिहिलं आपण, 300 डिवायडेड बाय 1.0 इंटू 10⁻⁶. 10⁻⁶ चा अर्थ काय होतो माहिती का, एक पॉवर म्हणजे एक 0 असतो 10 चा. ठीक आहे, म्हणजे इथला एक 2 0 कटले, इथे 2 गेले, काय राहिले 4. इथला एक पॉइंट कटला, इथला एक कटला. आणि जर असं कळत नसलं बरं का, असं कळत नसलं तर एकने मल्टिप्लाय केलं तरी उत्तर किती येणार, 8.31. आता मल्टिप्लाय बाय 10 कर, याला मल्टिप्लाय बाय 3 कर, डिवायडेड बाय 1.0 इंटू मल्टिप्लाय बाय 4 कर, इंटू मल्टिप्लाय बाय 10 कर. डिनोमिनेटर आणि न्यूमरेटरला 10 ने मल्टिप्लाय कर. अय पुरी आई, मल्टिप्लाय आणि डिनोमिनेटर आणि न्यूमरेटरला काय कर, मल्टिप्लाय कर. मल्टिप्लाय केल्यानंतर आपला 0 कोणता उडणार आहे, तुझा हा 0 उडवायसाठी मी हे केलंय बरोबर. हा 0 मी उडवला आणि या 10 ने इथला 0 मी उडवला बरोबर. हे 0 उडल्यानंतर इथं कोण शिल्लक राहिला, याच्याकडे 1 10⁻1 आणि इथे पण शिल्लक कोण राहिला 1, इथे 4 राहिला. तर जेव्हा तू वर घेणार त्यावेळेस त्याचं काय राहणार बेटा, फक्त 3. म्हणून त्याचं उत्तर असं आलंय. आणि इथं जर बघितलं तर त्यांनी 1च वापरलेलं आहे ऍक्च्युअली. इथं व्हॅल्यू 1च वापरली. पण हे असं, आता तुम्हाला डीव्ही काय डिवाइड, ट्रिपल डिव्हिजन केलं ना, डायरेक्ट डिव्हिजन करा, ट्रिपल डिव्हिजन तर लॉग नाही करा. तुम्हाला जसं चॉईस करता येईल तसं चॉईस करा. मग आपल्याकडे आहे dw इज इक्वल टू 2vi मायनस vi. मग 2vi मायनस काय राहिलो आपल्याकडे बघा बरं बारकाईनं. आता या वर्डचे आपल्याला फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकायच्यात. आता कन्फ्युजन तुम्हाला इथं सुद्धा होणार आहे बरं का. परत इकडे बघा, इथे सुद्धा कन्फ्युजन होणार आहे. इकडे बघ,
आता मला एक सांग, dw इज इक्वल टू पी इंटू dv ची व्हॅल्यू काय असते बेटा तुमची, फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू, बरोबर की नाही? बरोबर. आता फायनल व्हॅल्यूच्या इथं जर ऑब्झर्वेशन केलं तर फायनल व्हॅल्यूची व्हॅल्यू काय येते? 10वीचे पोरं चला रे आतमध्ये, चला 10th क्लास चला, 10वीचे पोरं चला रे आतमध्ये. मग काय होईल बेटा, पी इंटू याचं काय होणार माहिती, 2vi, इनिशियल व्हॅल्यू किती vi, किती तुझं vi, बरोबर की नाही? vi ला काय लिहिलंय आपण, 2vi, इथून मायनस झाला, फक्त कोण राहिला, पी इंटू व्ही आय. मग प्रेशरची व्हॅल्यू 1.0 इंटू 10⁻6 वापरली, इंटू व्ही आय ची व्हॅल्यू किती आली तुझी, 2.469 इंटू 10⁻³ करा हे सॉल्व. मग खाली फायनल व्हॅल्यू काय निघेल, 2.469. काय अंतर निघेल इथं, 2.469. ठीक आहे, किलो जूल. अशा पद्धतीने याचा काय निघेल बेटा, वर्डन आपल्याला कॅल्क्युलेट होऊन जाईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुमचा हा न्यूमेरिकल्स आपण सॉल्व केलेला आहे. एकदम सिंपल वेने सॉल्व केलेले आहेत मी न्यूमेरिकल्स, तुम्ही थोडं बघून घ्या. ओके डन बेटा. ओके देन बेटा, उद्याच्या लेक्चर्स मध्ये आपण पुढील प्रोसेस बघणार आहोत. सो भेटूयात उद्याच्या लेक्चर्स मध्ये. नेक्स्ट टॉपिक असणार आहे आपली नेक्स्ट प्रोसेस, ज्यामध्ये आपण ॲडिबॅटिक प्रोसेस शिकणार आहोत आणि आयसोपोरिक प्रोसेस शिकणार आहोत. ओके चलो बाय बाय बच्चों. मॅडम 10वीं बोर्ड पाठ